सुंदर परमेश्वर तुमच्या वचनात सांगणारे प्रत्येकाला आशीर्वाद करून प्रार्थना करतो, तुमच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. उत्पत्तीमध्ये जर आपण बघितलं 1 अध्याय वचन 27 की परमेश्वराने आपल्या रूपासारखं एक मनुष्य बनवला. आता हे रूप म्हणजे धार्मिकता रूप. धार्मिकता रूप माणसांमध्ये 2 रूप आहेत, एक धार्मिकता आणि एक अधर्म. हालेलुया, म्हणजे पापमय. एक पवित्र रूप आणि एक अपवित्र. एक पवित्र, एक अपवित्र. हालेलुया. आता हे रूप आहे. तर परमेश्वराने देवाचं पवित्र रूप आदामाला दिलं. पण ज्या वेळेला आदामाला पवित्र रूप दिलं त्यावेळेला लुसिफरला ते रूप आवडलं नाही. हालेलुया. कारण या जगावर सर्व सत्ता आणि अधिकार दिलेला होता. सर्व माणूस आणि प्राणी या सर्व व्यक्तीवर म्हणजे हर एक चीजवर त्याचा पूर्ण अधिकार होता. अधिकार हा शैतानाला आवडला नाही. हालेलुया. परमेश्वराचं रूप आदामाला मिळालं, पण परमेश्वराने आदामाला सांगितलं आता तुझ्याच रूपाचं एक स्त्री मी बनव. हालेलुया. मानवाची पासळी काढली, आदामाची पासळी काढली, त्याच्यानंतर एक स्त्री बनवली. हालेलुया. आणि स्त्री कमजोर पडली गेली. हालेलुया. आता नव्या करारामध्ये जर स्त्री कमजोर नाही, हिंमतवान आणि मजबूत झाली, ती म्हणजे पवित्र. आणि पहिली आई जी होती ती कोण होती? एवा. हालेलुया. आता जी एवा होती परंतु ती देवाच्या नियमा विरुद्ध वागते. हालेलुया. देवाने जशा आज्ञा दिलेल्या त्या आज्ञा त्या एवीने पाळल्या नाही, म्हणून तिच्या पाप झालं. हालेलुया. पाप झालं, आता पवित्रता कसे? हालेलुया. म्हणून पवित्रता बनवण्यासाठी परमेश्वराच्या योजना आणि नियम हे बनवणं जास्त गरजेचं होतं. हालेलुया. हालेलुया. तर आता पवित्र बनवण्यासाठी परमेश्वराने आदामला भरपूर प्रमाणात मोठा आशीर्वाद दिला, परंतु आशीर्वाद शैतानाने कट केला. तिला एवीला फसवलं गेलं आणि तिच्याशी पाप झाला. हालेलुया. त्यानंतर ते रूप बिघडले आणि त्या दृष्टीने जर जेव्हा उत्पत्ती 4 अध्याय 1 पासून जर वाचलं तर तिथे काहीन त्या दुष्टाचा होता. काहीन पापी झाला आणि आबेल परमेश्वराच्या नियमानुसार पवित्र झाला. हालेलुया. आज्ञाधारक झाला. काहींना देवाच्या गोष्टी आवडत नव्हते, देवाचे नियम पण आवडत नव्हते, देवाचा मार्ग आवडत नव्हता. आज तुम्ही आणि मी जर प्रभूमध्ये आहे, जर आपल्यामध्ये जर शैतानी आत्मा कार्य करत असेल तर आपल्या प्रत्येकाला देवाचं कार्य आवडणार नाही. ज्याला देवाचं कार्य आवडत नाही तो त्या काहींच्या दुष्टाचाच प्रमाण आहे. हालेलुया. काही जर त्या दुष्टाचा होता, हत्यानं होता, त्याने त्याचा खून केलेला होता. हालेलुया. कारण त्या शैतानाला ते आवडत नव्हतं, शैतानी कृती त्यांनी घेतली आणि तिथे सर्व नाश सुरू केला. आबेल जो होता, आबेलने परमेश्वराचे नियम होते ते पाळले आणि तो पूर्णपणे आपल्या उत्पन्नाचं प्रथम फळ परमेश्वराला अर्पण केलं. हालेलुया. त्यामुळे ते काहींना आवडलं नाही. आजच्या काळामध्ये जर आज आपण बघतो ख्रिसमस हे दिवस, आपली सुद्धा ही फळं काहींना सारखीच आहेत. ती शैतानाच्या कृतीप्रमाणे आपली फळं तांदळ मत चुकीच्या रस्त्यात होती. आपले नाते मित्र म्हणजे चूक जे पाप कसं करावं ह्या दृष्टीने आपण नशा पिण्या करून हे करतो. चांगलं का कोणत्या गरीबांना पण द्या, वंदना तो आशीर्वाद मिळाला. परंतु आपण पवित्र शास्त्राचे काही मुद्दे आहेत ते थोडं अनुभवी घेतलं पाहिजे.
यावर मी मनचिंतन करत होतो आणि त्याच विषयावर मी तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न झालेला आहे. उत्पत्ती 4 अध्यायापर्यंत सुरुवात झाली, बरोबर, आणि 4 अध्यायामध्ये 26वं वचन आहे. त्याला मुलगा झाला. त्या काळापासून प्रार्थना झाली, त्यापर्यंत प्रार्थना होती, आज्ञा होती. मग देवाजवळ हर चीज मागावं, त्या प्रार्थना करून मिळवावं, मार्क 11:24 प्रमाणे अशा गोष्टी म्हटल्या. अशा गोष्टी त्या प्रार्थनेच्या व्यक्तीसाठीच ते उभे केल्या. पण आम्ही त्या आत्मिक गोष्टीमध्ये नाही, तर आम्ही शारीरिक आणि दैहिक आणि वास्तविक गोष्टीकडे जास्त मनुष्य जास्त विचार करतो. त्यानंतर तुम्ही बघितलं की निर्गममध्ये 20 अध्यायामध्ये मोशे एक पवित्र बनवलं गेलं. त्याला 10 आज्ञा दिल्या. किती? 10 आज्ञा. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेल्या आज्ञा तर आपण बघतोच की परमेश्वराचे नियम जे आहेत ते आपल्या सगळ्यांना सांभाळायचे. आता तुम्ही तिकडे जर विचार करत बसलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी, कारण एकदम आपण इथून डायरेक्ट एवढे येऊ शकत नाही, त्यामुळे थोड्या टप्प्याने आलाय, बरोबर. एक वेळामध्येच बसलं तर तुम्हाला वाचायला ना ऐकायला थोडा मुश्किल होईल, कारण तेवढा वेळ आपल्या जवळ नाही की ती कम्प्लिटली कंटिन्यू अख्या दिवसाची प्रार्थना. पूर्वीच्या काळात मी 12-12 तास करत होता, तेव्हा बरोबर टप्प्याटप्प्यात येत होता. आता टप्पे आता एक पहिले उडून लावा लागते. आता माणसं फास्ट आहे, एकदम फास्ट आहे माणसं. तर आपल्याला सावध राहायचं आहे. तर हे बघा, मनुष्य पहिला दोष करतो की नाही, बंदूक मारतो की नाही. जेवले आज मटण नाही भाजी या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं. ही व्यक्ती बरोबर नाही बघ, मी बरोबर नाही. एक उदाहरण देतो. ही व्यक्ती कसं करतो असं बरोबर की नाही. तर रोग करा 2 अध्याय 3. अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावितोस व स्वतः त्याच गोष्टी करीतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? काय वचन दिले? तू दुसऱ्यांना दोष देतो, तू देवाच्या न्यायातून सुटतील असं तुला वाटते का? आता बघा, एक बोट गेला त्याला, एक बोट गेला वरती, 3 बोट गेले मला. आता 3 बोटातील 3 बरोबर जास्त पाप माझ्याकडे, कारण मी त्याला दोष देतो, तर 3 बाजू माझ्याकडे जास्त आहे, बरोबर. मी एक बाजू तुला दिली, पण एक बाजूची एक वर गेलाय. जे मी बोललेले शब्द वर पोचले. तो माझा न्याय करणारा न्याय, तू त्याच्या विरुद्ध, बरोबर. आता हा न्याय करणार आहे, बरोबर. मी काय सांगतो तुला, तू असा आहे, बरोबर. पण 3 मी दोष काढतो, 1 2 3 मी 3 दोष मी काढणारा मीच आहे, बरोबर. मी तुला एकट्याला दोष लावतो, मी काढलेले दोष तुला देतो, पण माझ्या दोषाचा न्याय करणारा एक वर बसलेला आहे. तो वरून बघतो. सूत्रसी 33:13 माझा न्याय करणार. मध्ये 12:36 आपल्या कर्माची फळं भोगणार. आता जर तुम्ही विचार करा, ज्या वेळेला उत्पत्ती 4 अध्यायामध्ये 4 अध्यायामध्ये जेव्हा काईन आबेलचा खून करतो आणि परमेश्वर काईनला विचारतो, तो काईनचं उत्तर आबेलच्या बाबतीत काय सांगत असेल परमेश्वरला, की मी आबेलचा काय राखणदार आहे. ते बोलते त्या भूमीमध्ये ना रक्त जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचले. म्हणजे आम्ही गुन्हे करतो, पण आपल्या गुन्ह्याचा अर्थ जो आहे तो वरपर्यंत पोहोचले. म्हणून तो काय सांगते दुसरं हे मानवा, तू दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो, तू देवाच्या. बघा त्याने काय सांगितले, वाच पुढे. अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावितोस व स्वतः त्याच करीतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते
इकडे गेला एक वर हल्लिया जो आहे ना आता न्याय करायला काय सांगते, तू देवाच्या हातातून सुटते असं तुला वाटेल. आपण देवाच्या हातातून सुटणार नाही. कोणत्याही व्यक्तीमध्ये साधा कोणाचा दोष करायचा. आता काहींना मारण्याची पण तयारी केली, पण काही काय केला, प्रभूने सांगितलं त्याला मारू नका, जाऊ दे. हल्लिया दुष्टाचा असून सुद्धा त्याला सांभाळून ठेवला. हल्लिया हत्यारा होता तो. हल्लिया परमेश्वर सगळ्यावर सारखंच प्रेम करतो, बाकी लोकांवर आणि पवित्र लोकांवर. परमेश्वर प्रत्येकाला वाढण्याचं काम करतो की परिवर्तन कर. सगळ्यांना परिवर्तनासाठी तो बोलवतो. पण मग ते 11-28 पासून तरी कसे घ्यावं कष्टी तुम्ही भाराटाच्या नाही, दुःखात आहे, समस्यात आहे, संकटात आहे, पापात आहे, गाडीत आहे, नाशात आहे, कशात आहे तशात असू द्या, पण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. हालेलुया. आता हे विश्रांतीचं चिन्ह जे परमेश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि हेच महत्व आपल्या सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण प्रत्येकी व्यक्ती जो आहे 99% पाप करतो आणि 1% आपल्यासाठी, पण आपल्याकडून 5% सुद्धा त्याच्यामध्ये की 1% मधून असं नाही होत की मी थोडं देवासाठी काहीतरी करावं. मी देवाजवळ कसं येईल की माझ्या काही गरजा आहेत, काही माझ्या समस्या आहे, दुःख आहे, तेव्हा मी देवाजवळ. आपल्या प्रत्येकाला शिकायचं. आता परमेश्वरी देवाचा पुत्र एक बनवला. कोण? प्रतिरूप आदाम. हालेलुया. आता योहान 3:16 मध्ये तिथे देवाचा एक पुत्र बनला गेला. हालेलुया. कोण? हालेलुया. प्रभू येशू. हालेलुया. जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याचा नाश नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. आता आपल्या प्रत्येकी व्यक्तीला जर एक पुत्र झाला, तो कोणत्या देवाच्या कामासाठी तुम्ही ठेवणार आहे का? मध्ये तुम्ही वाचतात की उत्पन्नाचं प्रत्येक फळ जे आहे 44-45 मध्ये तर तुम्ही वाचलं, तर त्याच्यामध्ये की देवाचं जे उत्तम फळ आहे ते परमेश्वर पित्यासाठी ठेवा. पण कोणताच मनुष्य परमेश्वर पित्यासाठी, परमेश्वरच्या मार्गासाठी, परमेश्वरच्या कार्यासाठी ठेवलेलं दिसत नाही. हालेलुया. देवासाठी त्यांना समर्पण करा, देवासाठी त्यांना घडवा, देवासाठी त्याचे मार्ग तयार करण्यासाठी त्यांना शिकवा. हालेलुया. आज तुम्ही आणि मी जे आहे देवाच्या सांगण्यावर, त्याच्या वचनावर आणि त्याच्या नियमावर जर चाललं तर हे पवित्र शास्त्र तुम्हाला शिकवत. हे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पवित्र शास्त्र तुमच्या प्रत्येकांना शिकवून देणार आहे. हालेलुया. कारण प्रकटीकरण 22 केला, मी अल्फा ओमेगा पहिला व शेवट. तो परमेश्वर पहिल्यापासून होता तर शेवटच्या काळापर्यंत तोच परमेश्वर अद्यापर्यंत आपल्यामध्ये जीवन चालवतो. हालेलुया. आम्ही परमेश्वर विद्यामध्ये, प्रभूच्या वचनामध्ये आणि प्रभूच्या शिक्षणामध्ये आम्ही आमचं जीवन जे आहे तयार केलेलं पाहिजे. आज ख्रिस्ताचा जन्म आजचा नाहीये. आमचा जन्म नव्या कारणाने आम्ही नवीन जीवन जगलं पाहिजे, पापापासून दूर झालं पाहिजे, पवित्र जीवन बनवलं पाहिजे. जे सुरुवातीचं पाप आहे, सुरुवातीचं आदामापासून पूर्वी एव्हामधून सुरुवात झालं ते आदामध्ये शिरलं आणि आदामापासून जे सुरुवात झालं तर सर्व मानवामध्ये प्रसारलेलं. हालेलुया. म्हणून आदाम बोलवला नाही तर एव्हा बोलवली. हालेलुया. आता पवित्र मरिया जी होती ती बोलवली गेली नाही, ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. जे लुसिफरने जे पाप पहिलं केलेलं होतं त्या पापाचा दंड नष्ट करण्यासाठी
परमेश्वर पित्याने पवित्र मरियाच्या द्वारे पवित्र आत्मा पाठवला आणि तिला संतान दिलं. हालेलुया. आणि तो पवित्र म्हणून बनवला. जो आदामाला पवित्र बनवलेला होता, पण त्याची जी स्त्री काढली त्याच्यात ती अपवित्र बनली. हालेलुया. आणि इथूनच मुश्किलता वाढली. पण जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीमध्ये आला, तो पवित्र आत्मेच्या द्वारे आणि तो मरियमाच्या द्वारे, म्हणून ती निष्कलंक होती, पवित्र होती, एंगेजमेंट होतं, पुरुष माहिती होता. पण पवित्र आत्मा तिला माहीत पडला तर तिने होकार दिला. ती आत्म्याने तिने आपल्या एक सुंदर बाळाला जन्म दिला. सूत्रसंहिता 127:3 मध्ये दिले. आता आपण कितीतरी लोक इकडे आहेत ना, साक्ष्य घेतलेले आहेत, बरोबर. शब्दाद्वारे किती लोकांना मुलं बाळ सगळी झाली, बरोबर. हालेलुया. आता ही साक्षी यांची जर बघितली, ती केवढी सुंदर साक्षी आहे, बघितले. अशक्यता शक्य होतं. हालेलुया. डॉक्टरने नाही सांगितलं, पण परमेश्वरने होकार सांगितलं, पण मुलगा आलाय का नाही? आलाय. आज ही साक्ष ह्या भविष्यामध्ये तुम्ही जिवंत आहे. इथे जीवनाच्या पुस्तकात राहिलेली साक्ष आहे. ही स्वर्गाची साक्ष, जसं प्रभू येशूची साक्ष आज या पुस्तकात राहिलेली आहे आणि पवित्र शास्त्र झालेलं आहे, त्याच्याद्वारे तुमच्याद्वारे पवित्र शास्त्र बनलं. आज एवढं लोक आहे त्याच्या कानावर, यांच्या हृदयावर या गोष्टी, आणि ह्याद्वारे ज्या स्त्रियांना मुलं बाळ नाही तर त्यांचाही विश्वास उत्साहित होऊन त्यांना पण परमेश्वर त्या सुंदर बाळाची देणगी दिली. हालेलुया. आज तुम्ही पण खाली हाताने जाणार नाही. ज्यांचे लग्न झाले आणि ज्यांच्या मुलं बाळ नाही, त्या परमेश्वराच्या आशीर्वादाने आज प्रभू येशूच्या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एक नव्या प्रकारचा जन्म होईल आणि सुंदर रीतीने तुम्हाला पण देणगी मिळेल. आणि पुढच्या वर्षात तुम्ही याच काळामध्ये साक्ष रूपाने येतील. हालेलुया. कितीतरी अजून साक्ष इकडे आहेत, चाललेली मुलं बाळ, त्यांची साक्ष काही सांगितल्या नाही. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये देव द्यायला हवे, तो कधी नाकार करत नाही. इथे कितीतरी अशा मोठे अद्भुत चिन्हाच्या बलकार परमेश्वराने दिलेले आहेत. इथे काही आहेत का माहित पण नाही, परंतु काही लोक प्रार्थनेला आला तर नुसतं दगड ठेवला तरी अब्रामासारखी संतती झालेली, मुलं ठेवली तरी मुलं झाली. कितीतरी सुंदर साक्ष अशा आहेत, या शब्दावर ज्याचा विश्वास आहे त्याला परमेश्वराची देणगी प्राप्त झाली. ती शब्द योहान 1:1 म्हणजे ती देव. प्रार्थना तुमची ना माझी नाही, प्रार्थना ती परमेश्वराची आहे आणि परमेश्वर आपल्यामधून येऊन ते कार्य करायचं. जसं आपल्यामध्ये शैतान येतो, कार्य करतो, वाईट गोष्टी करतो, भांडण करतो, नफरत करतो, द्वेष करतो, कोणाचं वाईट करत असते. हालेलुया. हालेलुया. तो शैतान आहे. हालेलुया. आता ती एक व्यक्ती इकडे आहे, तिला 6 वर्षावर मुलं झाली ना, 6 वर्ष. ती आहे साक्ष तुमच्याकडे, इकडे बरेच लोक आहेत. हालेलुया. माझ्या नजरेसमोर आलं तर मी त्याला सांगू शकतो की बाबा ह्या नाही. हालेलुया. आता तिकडे आहे सहारावाडी ना, सहारा, सहारा. हालेलुया. त्यांना मुलगी पाहिजे तर मुलगी झाली. हालेलुया. 2 मुलांना ना, तर 3रा व 4था मुलगा झाला ना, 3 म्हणजे 4 जण झाले. हालेलुया. जेव्हा मी पैसे आता त्या दिवशी निघत होता, मी बघितली ती अशीच हात करायला लागली, तो बरवीस कसा आला. ओके. हालेलुया. परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिलेली आहे. तो परमेश्वर तो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आलेला आहे. मार्क 24. प्रार्थना करा, जे पाहिजे ते मागा, ते परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. देव द्यायला आलेला आहे. हर चीजचं प्रश्नाचं उत्तर आहे. कारण त्यांनी सृष्टी तुम्हाला ना मला दिलेली आहे, ते आपल्यासाठी बनवलं. त्यांनी जे बनवलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या चांगल्या कामासाठी बनवलं. हालेलुया. विश्वास आणि क्रिया जे आहे त्या दोन्ही मजबूती ठेवायच्या आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपलं जीवन मजबूत करायचं आहे आणि देव आपल्या जोडीला आहे हा विश्वास ठेवायचा. हालेलुया. हे घरच त्याचं आहे. हालेलुया. या घरामध्ये हे आपलं राज्य नाही, ते त्याचं राज्य आहे. आणि मी नेहमी लोकांना सांगतो, हे घर प्रभूच आहे, तुमचं ना माझं नाही. मी घाबरतो, कारण देवाच्या घरात आपल्याला धडपड करायला मिळाली, तेवढे भाग्यवान आहे. हालेलुया. आपण नशिबान आहे की हे कोपरे चालायला दिलेलं आहे.
किती नशिबान आहे, माझ्या पाप्यावर एवढी दया केली. मी लोकांना सांगतोय मंदिराचे येतात जातात राहतात, तुम्ही किती नशिबान आहे. पाप आहे का तुमच्या जोडीला? अरे या बाहेर उतरा, अनेक प्रकारची पाप तुमच्या पाठीशी. चांगलं करणाऱ्याला चांगलं करण्याची कृपा देईल, वाईट करणाऱ्याला वाईटाचा. म्हणून जे लुसिफरचे लोक आहेत ते पापामध्ये पडतात आणि जे परमेश्वरचे लोक आहेत ते पापापासून दूर होतात. ही सृष्टीपासूनची निर्मिती केलेली आहे, कशा प्रकारे माणसाला बनवलं घडवले नाही ती आहे. आणि हा जो अनुभव तुम्ही आणि मी घेत आहे तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर सर्व प्रश्नाचं उत्तर देईल. तत्पर्यंत तुमची प्रार्थना तुमच्या मनापासून तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाही तत्पर्यंत तुमचे प्रश्न सुटणं फार कठीण आहे. पहिलं विश्वासाने प्रार्थना करत राहा आणि प्रार्थना केल्यानंतर देवाला सांगा की देवा बघा मला काय काम देणार आहे, मला तुमची इच्छेप्रमाणे. कारण सर्व व्यक्तीला शिकवताना सांगतो तुमच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे. लोक याचा खोल अभ्यास करणारे माणसं कुठली कमी आहे. ही फक्त ना सगळं शरीराच्या डोक्यातलं पाप काढून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही आणि फक्त याच विषयावरच मनन चिंतन करत राहायचं, पूर्ण स्तब्ध राहायचं, काहीच करायचं नाही. आणि जर तुम्हाला वाटते कुठेतरी डोक्यात विचारात पाप आहे, पहिलं काढून टाका तुमका. अगदी मग तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल आणि तो वर्षाव तुमचं जीवन परिवर्तन करून टाकेल. अगदी हे मोहीचे जीवन आहे. सण म्हणजे आज येशू ख्रिस्ताचा आपण वाढदिवस साजरा करतो बरोबर. पण केक आहे, केकाला घेतो ख्रिस्ताचं नाव घेतो ना ख्रिस्ताला कापून देतो. प्रत्येक मनुष्य केक घेतो ना केकवर नाव कापतो, सोतालाच कापतो. सुरू तुमची नावाने काय प्रश्न, तुमचं नाव तुम्ही स्वतः नाव खराब करून घेता. आपली नावं खराब करू नका. आणि ते 5 वेळा देवाचं काम करायला लागलं ना, कार्य करायला लागलं की तुमची नावं तुम्हाला होतील. इकडे ना आता 1 जानेवारी 2 वर्षाखाली जेवढी मुलं असतात ना त्यांना त्या केकवर नाव नाही ठेवत. एक केक ठेवतात ते त्या मुलांना आवड आहे म्हणून खायला, ते पण नव्हतं. पण जाऊ दे, मुलांना एक कुठेतरी त्याला समजलं पाहिजे की परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्ही प्रभू येशूचा जन्म असायला आणि जेवढी 2 वर्षाची मुलं असतील ना तेवढी खाली त्या सगळ्यांना जोडलेला ठेवतो आणि तिथे केक कापायला लागतो. एक हल्ली केक कापून काय होते का नाही, ते त्यांच्या मुलांची आई बाबाने दिलेली आवड आहे ना, ती आवड त्याच्यामध्ये सवडमध्ये ठेवायची. हल्ली केकामध्ये नाव टाकता आणि सुरीने कापता, ते कशाला कापायचं? तुमची नावं तुम्ही स्वतः खराब करून टाकता. हल्ली प्रत्येकी व्यक्तीला जीवन दिलेलं आहे आणि हे जीवन परमेश्वर पित्याने दिलेलं आहे आणि हे जीवन फुकट दिलेलं आहे. जो आमच्यासाठी जो बलिदान झालेला आहे त्याचा आदर्श करावं, त्याच्या नियमाचं पालन करावं, आपण पापापासून मुक्त व्हावं, पवित्र जीवन बनावं, पवित्र आत्म्यामध्ये वाढावं आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र कार्य कसं करावं हे शिक्षण घ्या. जे खाण्यापिण्यात आरोग्याला 14-17 दिली देवाच्या राज्यात खाणे-पिणे नाही. आता हे जे आहे, आता काहींनी जेव्हा ते दान नाकारले, काहींचं दान नाकारलं परमेश्वर, बरोबर, काहींचं दान परमेश्वराने नाकारलं. कारण त्यांनी काय केलं, कंजूसगिरी करत होते, देवाला ते आवडत नाही. या काळाचा देव फक्त मनातून बघतो आणि तिथे कार्य करतो. इब्रियस 11:4 मध्ये दिलेलं आहे, कारण काहींपेक्षा आबेलने चांगला यज्ञ केलेला आहे. विश्वासाने आबेलाने काहींपेक्षा अधिक चांगला यज्ञ त्याने देवाला केला. तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही सुद्धा त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलत नाही. आता प्रभू येशूने पण एक वाक्य असं
काय वाक्य दिलेलं, मी येईपर्यंत जिवंत राहिले तुम्हाला. आज पवित्र शास्त्रामध्ये आता तुमच्या जीवनात काही साक्ष आहे. जेव्हा तुम्ही साक्षाच्या लोकांना वाटतात ना, सांगतात की हे बाळ असं झालं, तो येत असं झालं, प्रभूने दिलेलं, ही साक्ष जी आहे ती आद्यापर्यंत जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, अद्यापर्यंत जिवंत आहे. आता तुम्ही विचार करा, आमच्या तिन्ही मुली बरोबर, जेव्हा मी आरणामध्ये संध्याकडे प्रार्थना होती, मरिया मारियाचं नाव, हालेलुया, ज्या वेळेला तिला 5 मिनिटं कमी होताना बरोबर, मी अगोदर 2-2:30च्या टायमामध्ये 2च्या टायमामध्ये मी बिलारला हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांनी बाळाची गॅरंटी सोडली, तर ना त्याला ती गुंतलेली आणि गॅरंटी वाटत नाही असं म्हणजे ते सांगितलं. हालेलुया. तर तिकडे मला राहायला लागेल. मी राहणारच नाही, माझी प्रार्थना आहे, मी प्रवचन देण्यासाठी जाणार आहे. हालेलुया. तिकडे सही करायचं, सही करतो, मी गेलो, वेदीवर उभा राहिला, फक्त उभा राहिला आणि एक आमच्या 9 महिन्यापासून प्रार्थना करायला सुरुवात केलेली, एवढा फोन आला की मुलगी झाली. हालेलुया. आता हा प्रश्न तुम्ही बघत आहे की मी देवाच्या कार्यासाठी धाव घेतली, देवाने त्याच्या कार्यासाठी त्याने तिथे धाव घेतली, आणि तिथे नजर मी तिकडे असता तर तिची गॅरंटी वॉरंटी पण काय करायचं असतं. हालेलुया. हा परमेश्वराची देणगी. आज तुम्ही बघता किती वाजवते, सुंदर आवाज आहे, किती लोक त्याचे सन्मान करतात. हालेलुया. त्यानंतर ती छोटी असताना मी इकडे या भिंतीच्या बाजूला तिथे दिवाण होतं, असं टेबल होतो ना, त्याच्यावर मी प्रार्थना करायला बसलेला, तिकडे ती प्रार्थना करायला बसलेली आणि तिला त्या बाळंत्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असं. येशूला कसं हालेलुया गुंतवून दारामध्ये असं गुंडाळून ठेवलेलं. हालेलुया. आणि गरम होते ना, तर मी काय केलं, हालेलुया हालेलुया, प्रार्थना करता करता माझं लक्ष गेलं त्याच्यावर. तर आपल्याला गरम होते, आपण त्या करू, कारण मला काही सवय होती, पंखे बिंखे बंद करायचे, बॅक रूम करायचे, खिडक्या बंद करायच्या ना, जेवढं मध्ये गुडघे टेकून प्रार्थना करता येईल तेवढं करायचं, सवय लावायची. असं करता करता मला घरी सवय होती, तर ते मी सवय इकडे आहे. पण त्या छोट्या बाळाला कशाला दंड द्यायचं ना. हालेलुया. ते पहिल्यांदाच पॅक करून ठेवलेलं असतं. तर मी पण प्रार्थना करायला बसले, मी पण प्रार्थना करायला गेलं, ते तिकडे मध्ये झोपवलेलं आहे आणि बटन इकडे आहे आणि ती तिकडे आहे. हालेलुया. देवाला काय सांगितलं की देवा, बघ ते छोटं बाळ आहे, तर मला हे पाप नको, कारण बघ आम्हाला सवय म्हणजे लावायची आहे, पण हे केला ते बटन आता कसं तिला पंखा लावायचा, त्याच्यावर मी बघितलं पंख्यावर आणि बटनावर बघितलं तर आपोआप पंखा चालू झाला. हालेलुया. कोणी विश्वास ठेवणारा माणूस नाही, परंतु देवावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य. आणि मी त्या प्रार्थनेमध्येच माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी तिथे गेला आणि मी तिला कसं गेलं, काय याच्याबद्दल पंखा कसा सुरू झाला, आपोआप ते बटन स्वर्गीय देवदूताने. आपण बघा, जेव्हा प्रार्थना करतात आपल्याकडे लक्ष देवदूत असतात, पण आपल्याला समजत नाही, आपली कामं हमेशा ती करत असतात, पण आपल्याला त्यांचं पण जाणीव नाही. कधी जेवायला बसले देवदूताला पण नाही सांगत, परमेश्वराला पण नाही सांगत, आपल्या स्वतःचेच विचार करतात. ते झालं. त्याच्यानंतर ना आता दुसरी मुलीविषयी आमच्या जीवनामध्ये ते आला परमेश्वर. तेव्हा ती गरोदर असताना पवित्र आत्म्याने सांगितलं की दुसरी मुलगी तिच्यावर भरपूर प्रीती करे. हालेलुया. हा प्रश्न झाला. हालेलुया. आणि शेवटी खरोखर देवाने तिला दुसऱ्या मुलीला जन्म दिला, तर ती जास्त प्रीती करायला लागली, हर एक गोष्टीमध्ये जास्त काळजी करते. ओके. हालेलुया. तिसरीच झालं. हालेलुया. आता ह्या तिसरीच्या मुलीच्या जन्मामध्ये डॉक्टरने काय सांगितलं की हे दोन्ही मुलं धोक्यात आहे, ती पण धोक्यात आहे आणि मुलीची आई पण धोक्यात आहे. हालेलुया. मी त्यांना सांगितलं घाबरू नका, आम्ही इकडे प्रार्थना करतात.
हालेलुया. इकडे प्रार्थना करता, तुम्ही तुमची कामं करा, प्रभू सांभाळेल. कारण आम्ही विचारच आमचा प्रभूच्या सेवेसाठी, कारण देवाची मुलं देवाच्या कामाला लावली, ती आमची नाही. हालेलुया. आणि देवाने त्या दोघांना वाचवलं. हालेलुया. आणि अगोदर डॉक्टरांनी पहिले पण आम्हाला मुलीविषयी काही सांगितलं की बाळ वाढणार नाही, याला काढून घ्या. सांगितलं ही गोष्टी होणार नाही. हालेलुया. जो परमेश्वर देतो ते पूर्ण आशीर्वाद. आज तुमच्या समोर या तिन्ही मुली काय कार्य करतात ते तुमच्या समोर दिसलं. हेच महत्व आहे. हालेलुया. मुलांना हेच कार्य जेवढा प्रभूमध्ये असतात आणि प्रभूच्या सहवासात आणि प्रभूच्या मार्गात हे कार्यक्रम, हे प्रोग्राम, हे फंक्शन मुलांना हे शिकून आता मुलांना प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणामध्ये वाढवा. भविष्यात काय जेवढी वेळ आम्हाला देवासाठी वापरता येईल ना, एवढा त्याचा आम्ही वापर करण्याचा प्रयत्न करतो. कारण बरं, बिघडवणारे अनेक लोक असतात. तुमच्या मुलाबाळांना कोण ना कोण वेगळ्या व्यक्तीद्वारेच तुम्हाला बिघडवले. पण जर आई बाप तुमच्या आणि तुमची मुलं आई बाबा बरोबर असतात ना, तर बरोबर मुलं आई बाबाच्या मागे बरोबर आणि त्याच्या मार्गाबरोबरच चालणार. हालेलुया. त्या बाहेर गेलं त्या मुलाची वॉरंटी गॅरंटी दिसणार नाही. विश्वासात अविश्वासात बंधच नाही. हालेलुया. म्हणून जे पवित्र मरिया कशी स्त्री बनली, तसा हर एक स्त्रीने असं शिकलं पाहिजे. प्रभू येशू कसा एक पृथ्वीमध्ये मुलगा बनला. हालेलुया. ते शिकलं पाहिजे. आपण पण हीच मुलं देवाची आहेत. योहान 1:12. मग आपल्या प्रत्येकाला देवाच्या आज्ञात, देवाच्या नियमात, देवाच्या मार्गात आणि देवाच्या शिक्षणात आपल्या प्रत्येकाला ते चालता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, नियमाचं पालन करता आलं पाहिजे आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन पवित्र बनवलं पाहिजे. पहिलं पाप कबूल करा, पवित्र बनवण्याचा प्रयत्न करा, पवित्र आत्मा मिळवण्याचा प्रयत्न करा, पवित्र राज्य तयार करा. आता जेवढे मुलं मुली इकडे येतात, मी त्यांना एकच सल्ला देतो. जगाच्या बाहेर नरक आहे, देवाच्या राज्यात स्वर्ग. इकडे तुमच्याकडे 5 जरी पाप होतील, मिनिमम बोलण्या शब्दात माहिती नाही, मी तुम्हाला सांगते एवढं. पण या बाहेर तर तुमचे 5 नाही 99 पाप होतील. 5 सालांना काय मिळालं ते तुमच्या खाण्यापिण्यासाठी. आचार विचार सुद्धा तुमचे चुकीचे असतात. हालेलुया. म्हणून मत्ती 7:1 मध्ये तसं दिलेलं आहे. मत्ती 7:1 तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढता. आता हमेशा आपण बसतो त्याच्याविषयी कधी कोणाच्या विषयी चांगलं सांगायला सुरुवात करा. वाटते ना तुम्हाला हे व्यक्ती बरोबर नाही असं वाटते ना, राहू दे, त्याचं चांगलं व्हावं असं परमेश्वरी कोणाचा दोष नाही काढला. तर सगळ्यांना समजून घेतलं. त्याच्यावर अत्याचार होती, अन्याय करणारी होती, नफरत करणारी होती, निंदा करणारी, तरी त्याने त्याच्या मार्गानुसार चांगल्या पद्धतीने शिकवलं. मग आज आम्हाला जे शिकायचं आहे ते देवाच्या सांगण्याप्रमाणे शिकायचं. पाप काय, पुण्य काय, पवित्रता काय, आपलं नाव कसं मिळवलं पाहिजे, नावामध्ये काही चांगला फरक पडून घेतला पाहिजे सुंदर देवाच्या द्वारे. आता आपण जेव्हा मरण पावतो तेव्हा प्रेत आणि मयत होते ना, पण जतपर्यंत आपलं जिवंत आहे तत्पर्यंत प्रभू येशू एकाच नावाद्वारे आपल्याला सन्मान आहे. कारण त्याचा आत्मा जिवंत आहे तत्पर्यंत आमचं नाव जिवंत आहे. आम्ही शरीरासहित आमचं नाव सुद्धा मेलं जातं. त्याला मैत बोलतात, मैताकडे जात. हे नाव आम्ही स्वतःहून खोलून टाकतो. देवामध्ये नाव मिळते, त्या नावामध्ये सर्वात श्रेष्ठ नाव आहे ते म्हणजे प्रभू येशू. आणि ज्याला हे मिळाले, ज्याला हे काम मिळाले, ज्याला हे कार्य मिळाले, ज्याला हे अनुभव मिळाले, हे कार्य कसं आहे माहितीये का? प्रभूच्या मागे येणार म्हणजे 16 दुःख आहे. सैतानाला हे काम आवडत नाही. मी कार्य करायला गेलं तर माझ्या पाठीमध्ये किती दुःख आले. माझी शेवट आई मला सांगायची, अरे एवढ्या रात्री येतो कशाला जातो? हे बघ, मी घरात आहे तो तुझा घराच्या बाहेर येशूचा, येशूसाठी चालाय तो त्याचा जातो. म्हणते 10:39 जो स्वतःसाठी जगे तो मरेल आणि जो देवासाठी जगे तो जिवंत राहील. जर तुम्ही देवासाठी जीवन जगता तर तुम्ही त्याच्यासाठी राहणार.
प्रभूमध्ये, आणि स्वतःसाठी आहे तर मातीमध्येच राहणार. शेवटपर्यंत त्याचा काहीच लाभ नाही. देवासाठी काहीतरी करा, तेव्हा तुमच्यासाठी काहीतरी मिळेल. आणि जर देवासाठी तुम्ही नाही, कारण दुःखातूनच संकटातूनच 16 दुःख कितीतरी येतील, पण दुःखातूनच तुम्हाला आनंद मिळेल. हर चीज मध्ये दुःख पहिले सहन करा, सगळं सुख सहन करायचं. योग काय सांगतो, योगाच्या पुस्तकात जर वाचलं ना तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला मिळेल. त्याच्यासारखा कोणी दुःखी माणूस आजच्या पृथ्वीमध्ये भेटला नाही, एवढं सहन करणार. येशू बिना, येशू ख्रिस्ताचा विषय बघा मानवामध्ये. हालेलुया. आपल्याला थोडस बोललं, कोणी थोडस काय सांगितलं, कोणी ते खोटं बोललं, कोणी काय शिकवलं, काय तरी चुकीचं सांगितलं, तर पटकन आपण चेंजिंग होतो. चेंज नाही व्हायचं, जाऊ दे. तुम्हाला ऐकायला काय समजलं नाही, काय बोललं नंतर सांगेल, तर रात्रभर झोप नाही, नंतर काय सांगणार आहे, बोललेला शब्द पण तसंच. फक्त तुम्ही त्याला फक्त सांगा बस, तुला मी उद्याला काय सांगणार, पण सांग ना काय नाही, आता सांग ना. माटी मागे लागतील का नाही लागतील? काय सांगणार आहे, काय सांगणार आहे, सांगा ना, सांगा ना, बरोबर ना? प्रभू येशू आपल्याला काय चांगलं सांगतो ते बघ की नाही. मी कोणाला बोलताना हे सांगतो, सांगायचं तर आताच बोल, नंतर नको सांगू. हा नाही तर नाही, काहीतरी बोलायचं तू बोल, आताच बोल, नंतर नको. नंतर सांगेल की बाजूला मी ऐकणार पण नाही. हा नंतर तुम्ही मला सांगणार काही सांग, मी नाही ऐकत, मला वेळ नाही. हा माझा प्रश्न आहे. आता बोलायचं आताच सांग, कारण जेव्हा मनात बघा नीतिसूत्र 16:1 घ्यायचं. नीतिसूत्रे 16:1 मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराचे आहे. पहिलं मनात तू धरतो, पण उत्तर द्यायचं आहे ते परमेश्वर. परमेश्वरने दिलेलं उत्तर तू का थांबवतो? आताच बोल ना, नंतर मला ऐकायचं नाही. बायबल काय शिकवते ते मी शिकवतो, मी फक्त वचनावर, मी वचन आहे ना त्याप्रमाणे चालणार. तुला नाही वचन समजलं बस. मी खरं सांगतो तुम्हाला, कोणाही माणसं जास्त बोलायला लागत नाही. जी या वचनावर जे आहे तेच बोल, कारण याद्वारे मी शिकला तर त्याद्वारे मी तुला शिकवतो. तुला पटलं तर नाही तर सोड. कारण मी अनेक लोक शिकले, तू बोलायला लागलो ना बायबल वचनासहित, त्यांना आवडत नाही, ते चुप राहतात. मग मी बोलतो ना चुप करतो, थांबत नाही. कारण अशा माणसाबरोबर 5 मिनिटं थांबत नाही, कारण त्याला देवाचं वचन आहे त्याला आवडत नसेल तर तू आणि मी नाही. कारण ते शैतानी आत्मा आहे, तो शैतानाचा आत्मा आहे, त्याच्याशी बोलून आपल्याला जमणार नाही. म्हणते तुम्ही 4 अध्याय बोलतात, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला शिकायचं. दोष नाही काढायचे, निंदा. दोष एखाद्या तुम्ही चुका करता त्याला शिकवायचं मार्गदर्शन करा, त्याला काही मुश्किल नाहीये. तर दोष नाही, सावध करणं हे पण सांगितलं. मनात राग करतात, नफरत करतात, द्वेष करतात, तेव्हा करतात. सूत्रसे 94 मध्ये 23 वचन दिलं. एक व्यक्ती मला भरपूर सतावत होता, माझ्या मनात त्याच्याविषयी राग होता. प्रभूने मला वचन दिलं, हे तू कशाला अख्खा दिवस तेच विचार करून सोड, मी त्याला बघतो बस. आपण बघायचं ना, आपलं टेन्शन नाही. प्रभूचे सेवक असतात ना, त्यांनी कधीच विचार करत बसायचा, त्याला बघणारा देव. मी अनेक गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते आत्मपरिशी करतो. हालेलुया. सूत्रसंहिते 123 अध्याय वचन 2 मध्ये असं दिलेलं आहे, परमेश्वरन बघा दासाचे डोळे धनाच्या हाताखाली असतात. हालेलुया. मला सुद्धा परमेश्वरने काहीतरी दिलेलं आहे. परमेश्वर मला बघतो ना, तर मी पण परमेश्वर बघतच नाही. जरपर्यंत मला मिळत नाही त्यापर्यंत प्रभू मी तुझ्याजवळ जाणार नाही. लहान मुलं बघा रडत असतो, घे बाबा घे जा ना. हालेलुया. तसं प्रभू जवळ बसायचं. हालेलुया. तो म्हणतो माझी डोळे तुझ्याकडे लागल्यात, मग तुझे डोळे माझ्याकडे लागू दे देवा. तुमचे डोळे माझ्याकडे लागलेत की नाही, ना माझे डोळे तुमच्याकडे लागलेत की नाही. मग काळे असो, घाणे असो, पांढरे असो, तांबडे असो, म्हटलं तसं प्रभूचं लक्ष आहे. सूत्रसंहिता 33 तो आकाशातून पाहताय. म्हणून नेहमी लोकांना शिकवतो सूत्रसंहिता 145 अध्याय वाचा. जर देवाबरोबर राहायचं असेल ना, तो सगळं बघतो.
कुठे जाईल तिथे तो तुम्हाला बघतो, काही बोलायची गरज नाही. तुम्हाला काय वाटले की मी काय पाप केलं हे झालं? अरे नाही, सगळी बघितले त्यांनी. चुकलं देव, मी माणूस आहे, क्षमा कर क्षमा कर, असं बोला. अर्धी आपण पापी आहोत, आपल्याला काय बनायचं आहे हे शिका. आता नवीन वर्षात आहे ना, येणारा नवीन वर्ष आहे, मग तुमच्या घरी वर्ष असेल त्याला बोलवा हालेलुया. कारण नवीन वर्ष बघता, रोजचा दिवस हा नवीन वर्ष. हे साल गेले निघूनच जाणार, हे साल येतील साल जातील. झाडाला साल येतात निघून जातात ना, तशी ही साल आहे आमच्या जिंदगी. झाडाची साल आम्ही, आमची साल. आता तुम्ही सांगतो मी 15 वर्ष झाला, तो 15 वर्ष तुझी कमी झाली या पृथ्वीमधली. तुझं 20 वर्षाचा झाला, ऐक तुझं 50 वर्षाचा झाला, तुझं 60 वर्ष. अरे तू 60 वर्षात काय कमावलं? एकदा ते देवाकडे आलंय का? कमावलं काय? मग ते 16-20 जगात सर्व कमवला. बर्थडे आहे, वाढदिवस आहे. वाढदिवस नाही, पृथ्वीचा अंत आला जवळ. 2060 पर्यंत काय कंडिशन होईल ते दुसरं बघा. हे वाढदिवस राहिले नाही, हे वाढदिवस आपल्या जिंदगीचे खतम झाले. आपल्याला दिलेलं अग्रीमेंट होतं ते खतम झालं. आता अग्रीमेंट आपल्या जवळ नाही. आता मानवाचं न सैतानाचं अग्रीमेंट झालेले, जो आदामाच्या काळातून निघून जर जुदाच्या आतामध्ये जो घुसलेला होता सैतान, तोच आज माणसाच्या आतमध्ये घुसलेला आहे. आणि आता देवापासून लोकांना दूर करायचं मोठा सिग्नल सुरू झालेला आहे. जे शेवटपर्यंत टिकतील त्याच तारण होणार. मग ते सगळं पृथ्वी खतम करून सोडणार. सगळे बघा, म्हणजे भूकंप होतात की नाही होतात, ज्वालामुखी येतात की नाही होतात, पाऊस येतात. पाऊस असा येईल थोडे दिवस असं पडेल टाकं पडून टाकेल. सगळं कोणती वस्तू ठेवणार नाही. रोमकरस 8:19 वस्तू दिली. पूर्ण पृथ्वीची नासाडी करायची वेळ. काहीच ठेवणार नाही, काहीच ठेवणार नाही, काहीच ठेवणार. माझ्या पुढे सगळं डोळ्यासोबत चित्र येते, काय काय घडत चाललेलं आहे, कसं होत चाललेलं आहे, कसं बनत चाललं. आणि तुम्हाला माहिती नाही, एवढ्या वर्षापासून ते भविष्यवाणी दिलेली आहे. आणि सगळे एवढ्या डोंगर पण पडायला लागले. कारण हे पवित्र शास्त्र खोटं नाहीये. माझा याच्यावर पूर्णपणे 100% विश्वास आहे. कारण मी हे बघतो तर मी लोकांना सांगतो, सावध राहा. रोजचे दिवस आहेत ना, देवाची इच्छेप्रमाणे ना बिनधास्त राहा. भीती नका बाळगा. कारण प्रभूजवळ भीतीचा आत्मा नाहीये, संयम व सामर्थ्याचा आत्मा आहे. हालेलुया. म्हणून पाप जसं वाचवेल ना तेवढा फ्रेश. म्हणजे इर्मिया 1:17, तू त्यांना घाबरवला तर मी तुला घाबरवेल. हालेलुया. लोकांना घाबरू नका. मग ते दाखवते, तू माणसासमोर मला फटकारला तर मी पण तुला स्वर्गाच्या पित्यासमोर फटकार. एक परमेश्वराचं राज्य. आणि आपण सैतानाच्या हातातून आपल्या सर्वांची सुटका होणं विशेष आपण प्रार्थना करूया. आपला सर्व भारत देश परमेश्वराच्या हातात देऊया. सर्व मानव परमेश्वराच्या हातात देऊया. आपल्या प्रत्येकाने सैतानाच्या हातातून सगळ्यांना सुटका यावी. सर्व मोहापासून वाईट विचारापासून कुठले आचार विचार जे चुकीचे आहेत त्याच्यातून सुटका होऊन सर्व मंदिर काम करायचं. पोलीस लोक येणारा जो काळ आहे त्या संकटामध्ये परमेश्वराने आपल्याला स्थायी व सपोर्ट करावं ही प्रार्थना आपण आपल्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.